नाशिक जिल्ह्यातील दारणा, भावली, मुकणे आणि भाम धरणातून निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणात नगर आणि निफाड तालुक्यातील गावासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात आल्यानं या पाण्यातून आम्हाला उन्हाळी पाण्याचं आवर्तन मिळावं यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील महिला आणि पुरुष 150हून अधिक शेतकरी आक्रमक झाले आहे। उन्हाळी आवर्तनाची मागणी करूनही पाणी न सोडल्यानं नांदूर मधमेश्वर धरणात जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या या महिला पुरुष शेतकऱ्यांना येवला लासलगाव पोलिसांनी येवला हद्दीतच ताब्यात घेतल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न पेटला आहे। वैजापूर तालुक्यातून पाटबंधारे विभागातील एक शेतकरी असून आम्ही हक्काचं पाणी 11 TMC आमचं नाशिक येथे निफाड येथून असून ते सुरू करण्यासाठी आम्ही अनेक 8 दिवसापासून आंदोलन करत आहे। तरी प्रशासनाला आमची कुठलीही काळजी नाही। हंडा मोर्चा केला, बादली केला, जल भरो केला। आज आमचा जलसमाधी आंदोलन असून निफाड येथे आम्ही मार्गस्थ होत असताना प्रशासनाने आमच्यावर गळचेपी करून आम्हाला एवढं इथे पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं आहे। त्यामुळे या प्रशासनाचा मी निषेध करतो आणि सर्व या तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो का आज आम्ही ज्या कामाला चाललो आहे तोपर्यंत आम्ही अन्न आणि पाणी त्याग आंदोलन येथेच चालू ठेवणार आहे। याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला ते योग्य विनंती प्रशासनाला। आम्ही आक्रोश मोर्चा केला, हंडा मोर्चा केला, बादली मोर्चा केला, तरी आमची काही दखल कोणी घेतली नाही। आज आम्ही जेल मोर्चा ठरला तर आम्हाला इथं पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं। प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे का आम्हाला महिलांना खूप त्रास होतो। लांबून लांबून आम्ही पाणी आणतो, पाणी बादली सोडून येत नाही। मोटर चालू केली तर त्याच्यात सगळं गढूळ पाणी येतं। आमच्या हक्काचं 11 TMC पाणी आम्हाला द्यावा आणि आमच्या पाटाला पाणी सोडा। तुम्ही उजा आणि डावा कॅनल चालू केला, आमच्या कॅनलनं एस कॅनलनं तुम्हाला काय केलं? आज आम्ही आमचे जनावरं आणि माणसं इतके तळमळ करते। 8 दिवसापासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे, आमची कोणाच दखल घेतली नाही। आमची दखल घ्यावा ही माझी नम्र विनंती।